हॅलो गाईज, कसे आहात? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर आज आपण पाहणार आहोत पांढऱ्या कारल्याची भाजी. तशी तुम्ही सर्वांनी कारल्याची भाजी तर तशी खाल्लीच असेल, पण आज आपण ह्या पांढऱ्या कारल्याची भाजी करणार आहोत. ह्या कारल्याची भाजी इतकी सुंदर लागते ना, अगदी अप्रतिम. तर त्यासाठी आता आपण कारले असे छान चिरून घेतलेले आहेत. एकाच साईडने चिरले तरी चालतील. त्यातलं बिया आपण काढायचं नाही, ते बिया आपण तसंच ठेवायचं आहे. बियामुळं काय होतं, कारल्याची भाजी खूप पौष्टिक होते. आता आपण हे कारले स्वच्छ धुवून घेतलेत. आता हे आपण शिजायला टाकलेले आहेत. आता हे शिजताना आपण त्याच्यात थोडीशी अगदी हळद घातली. आपण थोडंसं चवीप्रमाणे मीठ घातलं. शिजतानाच मीठ घातलं ना तर चांगली लागते. आणि थोडीशी चिंच घालायची त्यात. चिंचेमुळे त्याला आंबूसपणा येतो. आपले शिजले कारले आता आपण हे परतायला टाकलेत. फोडणी आपण देतो त्याप्रमाणे दिलेली रेग्युलर, जसं आपण नेहमी करतो तसे. आता हे कारले छान असे तेलात फ्राय करून घ्यायचे मस्त. बघा तुम्ही, कारले आपले फ्राय झालेले आहेत. आता आपण याची पातळ भाजी करणार आहोत. तर त्यात थोडंसं आपण गूळ पण घालणार आहोत. गुळामुळं त्याचा कडसरपणा निघून जातो, नाही का. बघा आपली अशी भाजी पातळ तयार होत आहे छान. आम्हाला पातळ भाजी आवडते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोरडी पण करू शकता, पण पातळ भाजी छान लागते आणखीन. आता आपली अशी उकळी येत आहे कारल्याच्या भाजीला छान. त्यानंतर आपण अजून वरून थोडंसं मीठ घालूयात. ते मीठ नंतर आपण घातलं ना, मग थोडी अजून चांगली चव येते. थोडीशी कोथिंबीर. बघा तुम्ही, पातळ अशी कारल्याची बिना कांदा लसूण विरहित अगदी साध्या सोप्या पद्धतीने कारल्याची भाजी आपली तयार होत आहे. बाजारात हे कारले हे क्वचित मिळतात, हिरवे कारले. असे पांढरे कारले क्वचित मिळतात. हिरवे तर भरपूर मिळतात इकडे, पण पांढरे मिळत नाहीत. बघा तुम्ही, आपली भाजी खूप सुंदर तयार झाली आहे. ही आता आपण एका पॅनमध्ये काढून घेतली आहे. आता ही भाजी आपली खायला पूर्णपणे तयार आहे. बघू शकता तुम्ही, आपली भाजी किती सुंदर झाली आहे. तर ही कारल्याची रेसिपी कशी वाटली सांगा. लाईक, शेअर, कमेंट करा.